तर आता तुम्ही म्हणत असाल हा ईद आणि असा का बसलाय गो. तर रामराम मंडळी, आपण जी काल गाडी शिल्लक राहिली होती ती आज सकाळ सकाळीच लगेच खाली करायला निघालो होतो. मग काही ती गाडी खाली करून आपण आता जाता जाताच लगेच गाडीला ग्रीस घेतलं करून आणि लगेच गाडी भरायला गेलो क्रशरवर. मग काय ती गाडी भरल्यावर आपण लगेच निम्म्यातूनच घरी आलो आणि गाडीची काय ट्रिपा चालूच होते कंटिन्यू. मग काय घरी आवरून लगेच आपल्या मित्राला आद्याला घेतलं आणि लगेच गावात निघालो. तर आता आपल्याला गावात गेल्या गेल्या लगेच प्रितेश भेटला आणि त्यात आज आपला अड्डा बंद होता. मग काय तेवढंच मागून बघतोय तर काही सोन्या आला होता. आता आपल्या सोन्याने पण डेली व्लॉग चालू केले बरं का, त्याला पण फॉलो करा. आणि तेवढं ओमकार आरोटे पण आला. मग काय आम्ही लगेच कॉलेजच्या दिशेने निघालो. तिकडे गेल्यावर काय बा आपल्या डायरेक्ट कॉलेजचे दिवस आठवले. कोणी किती मार खाल्ला होता, कोणी किती मजा केल्या होत्या वगैरे सगळं आठवलं. आणि तेवढंच मागं बघतोय तर काय प्रितेश नेमके आता अशा पोझिशननी का बसलो होतं हे तर माहित नाही, पण आता एवढं माहित आहे व त्याची चॅटिंग चालू होती. आता गावात गेल्यावर आपल्याला एक रील काढायची होती, मग ती रील काढली. आता ती रील तर तुम्ही आपल्या आयडीवर बघितलीच असेल. तिला खूप खूप प्रेम दिलं त्याबद्दल मंडळ आपले खूप खूप आभारी आहे. आता रील बनवून झाली होती. मग काय आपल्याला घरी जाताना नेमकी पेंडीचं पोतं घेऊन घरी जायचं होतं. तर मग काय संध्याकाळी गावात गेलो लगेच ही मंडळी भेटली आणि ते एका ठिकाणी शेकोटी गेली होती. मग काय आम्ही गेलो तिथे आणि तेवढं ओम्याचा फोन आला की चला आपल्याला एका ठिकाणी जायचंय. तर आता हे बघा अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहे बघा काहीच रोहिण्याच्या घरी चाललेलो आहे. लसूण घेऊन जायचं आहे आम्हाला. आता या लसूणवरून मला एक दुकानं आठवलं आहे. त्याची बायको याला मानणार बरं का, लसूण लसूण मेल्याने आणलं मला पुसून. अरे बापरे. तर गेल्या गेल्या रोहिणीचे लसूण लगेच त्याला देऊन टाकले आणि आम्ही सगळे लगेच निघालो गावात. आता हा गावात जाताना पण काही वहिनीवर बोलायचं काही सोडत नव्हता आणि थंडी तर खूपच होती. मग काय गावात गेलो लगेच चहा प्यायला बसलो आम्ही सगळे. आता इथपर्यंत आलेच आहात तर मग काय घ्या व्हिडिओ लाईक आणि फॉलो करून. मग काय आता ह्या विषयावर घेतो आम्ही रामराम. तोपर्यंत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.